दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत। या निकालावरती विरोधकांचा विश्वास नाही म्हणून ईव्हीएम विरोधात आवाज उठवला जातोय। त्यामुळे ईव्हीएम हटावचा नारा सारेच विरोधक देत आहेत। श्रीवर्धन मतदारसंघातून राजेंद्र उर्फ राजाभाऊ ठाकूर यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती। त्यांना जी कमी मतं मिळाली त्याची त्यांना अपेक्षा नव्हती। आपण ईव्हीएम बाधित असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे येत्या 9 डिसेंबर रोजी माणगाव येथे राजाभाऊ ठाकूर ईव्हीएम विरोधात जनआंदोलन करणार आहेत। या आंदोलनात जनतेनं मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन माणगाव काँग्रेस तालुका अध्यक्ष विलास सुर्वे यांनी केलं आहे। नुकत्याच झालेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये जो ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मध्ये जो महाघोटाळा झालेला आहे, त्यामुळं सत्ताधारी पक्षाने विरोधी पक्ष शिल्लकच ठेवलेला नाही अशी अवस्था करून ठेवलेली आहे। हे अत्यंत आपल्या लोकशाहीसाठी घातक आहे। आपण नजीकच्या काळामध्ये आपण पारतंत्र्यात जातोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आणि याला जबाबदार आपणच आहोत। परंतु या सर्वांसाठी आपण विरोध करण्यासाठी आमचे रायगड जिल्ह्याचे काँग्रेसचे उपाध्यक्ष श्रीयुत राजाभाऊ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी मिळून या ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट महाघोटाळ्याच्या विरोधात एक आंदोलन करण्याचं आम्ही निश्चित केलेलं आहे। ते सोमवार दिनांक 9/12/2024 रोजी माणगाव येथे नाणोरे गावाजवळ जो शेखर गांधी यांचं मैदान आहे त्या मैदानापासून आम्ही उपविभागीय कार्यालय माणगाव इथपर्यंत आम्ही मोर्चा काढून त्याचं आम्ही निषेध करणार आहोत। आणि या मोर्चासाठी आणि या जनसभेसाठी या सर्व मशीनला विरोध करण्यासाठी आपण सर्वांनी इथं वेळेवर उपस्थित राहावे। त्याचं टायमिंग आहे दुपारी 2 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हा कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमाकरता मी माणगाव तालुक्याचा काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून आपणा सर्वांना यासाठी निमंत्रित करीत आहे। लोकशक्ती लाईव्ह नरेश पाटील, माणगाव। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।